मुख्यमंत्री ग्रामसमृद्ध अंतर्गत कवळी येथे एक दिवस गावकऱ्यांसोबत ग्रामदरबार संपन्न। कवळी ग्रामस्थांच्या कृषी, आरोग्य, लघु पाटबंधारे, बचत गट, शिक्षण विभागाच्या तक्रारीचे होणार निवारण। औसा तालुक्यातील कवळी येथे बुधवार दिनांक 15 ऑक्टोबर 2025 रोजी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत व माझी वसुंधरा सशक्त गाव या उपक्रमाअंतर्गत कवळी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ग्रामदरबाराचे आयोजन करण्यात आले होते। गावकऱ्यांसाठी आयोजित ग्रामदरबारात आरोग्य अधिकारी यांनी आयुष्यमान कार्ड अंतर्गत बीपी, शुगर, अस्थमा, दमासह टीबी, गरोदर माता अशा अनेक आरोग्यदायी योजनेची माहिती दिली। यानंतर कृषी विभागाच्या वतीने अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना सरकारच्या विविध शेतीविषयक योजनांची माहिती दिली। तसेच लघु पाटबंधारे विभागाच्या वतीने ग्रामस्थांनी गावाच्या बाजूला असलेल्या तलावाच्या बाजूचा सांडवा व पाळू मजबूतीकरण करावे असा प्रश्न मांडला असता लघु पाटबंधारे विभागाच्या वतीने लवकरात लवकर तलाव मजबूतीकरण करण्याचा प्रशासनाच्या वतीने प्रस्तावाला सुरुवात करण्यात आली। यावेळी जिल्हा परिषदेचे म्हेत्रे, कृषी सहाय्यक चौधरी उमेदचे जाधव, समुदाय आरोग्य अधिकारी माळ कोणजीचे डॉक्टर तनपुरे, मातोळा केंद्र प्रमुख शेख, ग्राम महसूल अधिकारी जाधव, नरेगा विभागाचे बनसोडे मॅडम, नरेगा विभागाचे काळे मॅडम, सरपंच राहीबाई लहू जगताप, उपसरपंच सुनीता महादेव जगताप, सदस्य विनया गोविंद शिंदे, स्वप्नाली विठ्ठल गायकवाड, सुशीला शेषराव माळी, निवृत्ती संभाजी भिसे, समाधान बाबूराव जगताप, शिवाजी लहू करंडे, ग्रामविकास अधिकारी NT रायफळे, गावातील आजी माजी सर्व पदाधिकारी व कवळी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आणि जे बाहेर जाऊन बंधू आलेले त्यांनी आपल्याला जसं त्यांचा विचार असेल विचार शब्द आपल्यामध्ये मांडले तरी त्याबद्दल तीन वर्षापासूनचा विषय आहे ना हा। आता तुम्ही आला यासाठी आपण अपडेट करणे गरजेचं आहे। मी या ठिकाणी आरोग्य विभागाला विनंती करतो की आपण त्या ठिकाणी आपण आपल्या योजना आपल्या जनतेला या संदर्भामध्ये सांगायला आपल्याला काही माहिती नसते, कारण आपण कधीच बाहेर गेलो नाही, आपल्याला कोणी येऊन सांगितलं नाही। शासनानं हा जो उद्देश ठेवला आहे, परंतु इतक्या गडबडीच्या काळामध्ये हा दरबार भरवण्यात आले, त्यामध्ये आपल्याला बऱ्याचशा अडचणी आहेत। शेतकऱ्यांच्या मागं काम असल्यामुळे बरेचसे हजारो शिकलेले आहेत। यामध्ये शासनाने उपक्रम ठेवलेला आहे किंवा कुटुंबाचा हमीपत्र एक आहे यांत्रिकरणामध्ये जो घटक आपल्याला मंजूर आहे तो घटकाचाच यांत्रिकरणाचा आपण कोटेशन जोडायचं आहे। मग इतर योजनाबाबत आपल्याकडे फळबाग लागवड योजना आहे, फळबाग लागवड योजना हे वैयक्तिकरित्या सगळ्या स्वतः शेतकऱ्यांनी स्वतःच्या शेतामध्ये लागवड केल्यानंतर शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे 3 वर्षांमध्ये पडतात, 3 हप्त्यामध्ये पडतात व प्रतिवर्षी त्याच्याने ठरवून दिलेल्या त्याप्रमाणे पडले जातात। आणि MRHS मध्ये जर घ्यायचा असेल तर ग्रामसभेचा ठराव जॉब कार्ड कंपल्सरी आहे आणि शेतकरी अल्पभूधारक असावा। हे 2 फळबागेच्या योजना आहेत। आता सध्याच्याला अजून खरीप पिकामध्ये रब्बी पिकाच्या जी प्रात्यक्षिकाच्या योजना आहेत ते शेतकरी गटासाठी आहेत। आपल्या गावात शेतकरी गटाची नोंदणी आहे अंतर्गत, त्यांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून शेतकरी गटाचं ऑनलाईन चालू आहे। सध्या ज्वारी आणि करडई या 2 पिकाचं आपलं ऑनलाईन रजिस्ट्रेशनमध्ये नोंदणी वगैरे आहे। त्यांना कुणाला गटाला लाभ घ्यायचा आहे त्यांनी त्या गटाचा लाभ घ्यावा योजनेचा आणि ऑनलाईन आपल्या CSC केंद्रावर ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावं। त्यासाठी आपला जे गटाला भेटलेला सर्टिफिकेट आहे त्या सर्टिफिकेटचा नंबर सर्टिफिकेट देणं हे 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत टाकायच्या।
ते आल्यानंतर कळवलं. आजारासाठी कुणाकडे ठेवली नाही. साधा आजार, सर्दी, खोकला, ताप गावात कुणाकडे ठेवले त्याला ती गोळ्या तेच विचारायचं नाही. गावातले सगळे लोक शंभर आणायचे आणि कोण म्हणते माझ्याकडे गोळ्या नाही. आणि अशा ताईंना आम्हाला एक ठरलेल्या गोळ्या द्याव्या लागतात की ह्याच्या 100 गोळ्या, त्याच्या 100 गोळ्या. त्या गोळ्या संपल्यावर त्या परत जेव्हा येतात तेव्हा घेतात आणि त्यांना मार्गदर्शनाला यायला जायला प्रॉब्लेम होतो. औषध घेताय ते आम्ही गोळ्याला अशा ताईंना द्यायला आम्ही बॅन केलं. फक्त तापीची, सर्दीची आणि संडासची एवढ्या 3च गोळ्या देणं त्यांना अलाउड आहे. बाकी कुठल्याच गोळ्या आम्ही त्यांना देत नाहीये. आणि की बऱ्याच गोळ्यांनी साईड इफेक्ट व्हायला लागले. म्हणजे डोळ्याच्या औषधांनी पण बऱ्याच लोकांना प्रॉब्लेम झालाय. डोळ्यात जे तुम्ही ड्रॉप मागता सारखं त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतात. म्हणून आम्ही त्यांना पर्सनली गोळ्या देणं वरूनच बंदी आलेली आहे. त्यामुळे आम्ही त्यांना ते देऊच शकत नाही. आता तुम्हाला ज्या गोळ्या पाहिजे त्यांनी मागणी करावी लागते PHC लेवलला आणि मग PHC वरनं त्यांना गोळ्या भेटतात. आमच्याकडे नसतं कारण की आम्ही स्वतः PHC वरनं गोळ्या. तर आरोग्य विभागात सध्या 2 मोहीम महत्वाच्या आहेत. एक आहे आयुष्यमान भारत आणि दुसरं आहे आधार कार्ड. तर तुमच्या सगळ्यांची राशन कार्ड आणि आधार कार्ड मोबाईल लिंक केलेली असली पाहिजे, त्यांची KYC झालेली पाहिजे. हे जर केलेलं असेल तर तुमचं राशन कार्ड ऑनलाईन केलं असेल, मग राशन कार्ड कुठलंही असो, पांढरं, पिवळं किंवा केशरी, ते ऑनलाईन केल्यानंतर ते दिसतं तिथं. आयुष्यमानचे बऱ्याच ठिकाणी ऑफिसेस आहेत किंवा आपल्या अशा काही काढून देतात. तर त्यांना तिथं नाव ऑनलाईन दिसलं तर ते तुम्हाला कार्ड काढून देतात. आयुष्यमान कार्डचा फायदा हा आहे की इमर्जन्सी काळात तुम्हाला आपल्या लातूरमध्ये जवळपास 55 हॉस्पिटल्समध्ये आयुष्यमान विभाग बनवलाय. तिथे तुम्हाला 5 लाखापर्यंतची ट्रीटमेंट फ्रीमध्ये मिळणार आहे. म्हणजे त्याच्यामध्ये अस्थि रोग आहेत, काही असे ठराविक आजार दिलेले, हृदयाचे विकार किंवा आता किडनीचे काही डायलिसिस असतात, ऑपरेशन्स असतात, हृदयाचे काही ऑपरेशन्स असतात. त्या सगळ्यांबद्दल तुम्हाला तिथं फ्रीमध्ये ट्रीटमेंट मिळणार. आयुष्यमान कार्ड घेऊन जायचं, तिथे दाखवायचं, त्याच्यात तुमचा खर्च सरकार करणार. तुम्ही तुमची ट्रीटमेंट वापस येऊ शकता त्याच्यातून. आणि ते अख्खा कुटुंबाला एका वर्षात 5 लाखाचा फायदा आहे. तसंच हे आयुष्यमान कार्ड 70 वर्षाच्या वरच्या लोकांना 7 लाखाचा फायदा देतो. दुसरं आहे आभा कार्ड. आभा कार्ड ह्याच्यासाठी काढायचं म्हणजे तुम्ही कधी ह्या हॉस्पिटलला दाखवता, कधी दुसऱ्या हॉस्पिटलला दाखवता, तर तुम्ही प्रत्येक ठिकाणी जाताना आपलं कार्ड घेऊन गेला, तुमच्या फाईल्स जरी घरी विसरल्या तरी तुमचा जो काही रेकॉर्ड आहे, तुम्हाला आधी काय तपासण्या केल्या, त्याच्यात तुमचे रिपोर्ट्स काय होते, तुम्हाला कुठले औषध गोळ्या दिलेले, त्याची सगळ्याची माहिती तुम्ही इथून पुण्याला जरी गेला तरी इथे आम्ही ट्रीटमेंट काय दिली तिथं पुण्याला त्या नंबरवरच करा. त्याच्यासाठी सगळ्यांनी आयुष्यमान आणि आभा कार्ड काढून घ्या. दुसरं आता जनरल जे आहे नॅशनल TB इरॅडिकेशन प्रोग्राम आहे, जो आपण आता चालू केलेला आहे, जो आपल्याला 2030 पर्यंत TB नाहीसा करायचा आहे, पोलिओला केलेला आहे. तर आपण अशा त्यांना सांगतो की ज्यांना गावात BP शुगर आहे किंवा ज्यांना 15 दिवसांपेक्षा जास्त खोकला लागलेला आहे, ताप आहे, ज्यांचं वजन कमी पाहिजे, त्या लोकांचे बेडके सकाळचा आणि दुपारचा असा बेडका होतोय, त्याची एक पद्धत आहे. अशा त्यांना